स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या टिप्स. लाटणे जर फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने पीठ लाटण्याला अजिबात चिटकत नाही. काजू व इतर ड्रायफ्रुट्समध्ये कीड लागू नये म्हणून डब्यात 2-3 लवंग टाकून ठेवा. कारल्याची भाजी करताना कारल्याची कडूपणा घालवण्यासाठी चिरलेल्या कारल्यांच्या चकत्या काही वेळेपर्यंत ताकात बुडवून ठेवा. स्वयंपाक करताना जळालेली भांडी साफ करण्यासाठी त्यात अर्धा चमचा रांगोळी किंवा अर्धा चमचा कोणताही डिटर्जंट पावडर टाकून भांडी घासा, स्वच्छ होतील. बागकाम वगैरे केल्यानंतर हात त्वचा व नरम राहावे यासाठी चमचाभर गोड्या तेलात चमचाभर साखर मिसळून हातावर रगडा व नंतर पाण्याने धुवून टाका. पोट बिघडलेले असते तेव्हा आल्याचा व लिंबूचा रस एकत्र करून थोडं मीठ घालून घ्या, बरं वाटेल. घरातील कोणताही पंखा स्वच्छ ठेवायचा असेल तर रॉकेलमध्ये कापडाची चिंदी बुडवून त्याने फॅन पुसून ठेवा. भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजचा तुकडा त्याचबरोबर ठेवा. 2-3 दिवसानंतर स्पंजचा तुकडा पिळा व त्यातील पाणी निघून गेल्यावर भाजीच्या बॅगमध्ये पुन्हा ठेवा. कपड्यावरील तेलाचे डाग घालवण्यासाठी त्या डागांवर थोडं पेट्रोल चोळा आणि नंतर ते कपडे धुवा. डोसा बनवताना डोस्याचे पीठ तव्याला चिटकू नये म्हणून वांग्याचा किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवा. हिवाळ्यावर खोबऱ्याचे तेल घट्ट होऊ नये म्हणून त्यात कस्टर्डचे ऑइलचे थेंब टाका आणि चांगले हलवून घ्या. पावसाळी दमट हवेत खोबऱ्याचे डोल तसेच ठेवू नये. 1च्या 2 वाट्या करून उडीद डाळी ठेवावेत म्हणजे त्यांना बुरशी न लागता त्या चांगल्या राहतात. तोंडात फोड आल्यास 1 हाताचे बोट दुधावरील साईत बुडवा आणि त्या जागी लावा, आराम मिळेल. लाल मिरची दळायला देण्यापूर्वी तिला मोहरीच्या तेलाचा हात लावा. वर्षभर लाल रंग राहतो. वर्षभराचे तिखट, मसाला, हळद यांना कीड लागू नये म्हणून हिंग टाकून ठेवा. तसेच पुरण शिजवताना डाळीबरोबर 1 मूठभर तांदूळ घालावे म्हणजे पुरण चांगले घट्ट होते. पुरणाची गुळाची, स्पंजची किंवा खव्याची पोळी करताना कणकेत किंचित सोडा घाला, पोळ्या हलक्या होतात. शिरा करताना रवा निम्मा भाजल्यानंतर ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा भाजावा. नंतर नेहमीसारखा शिरा करावा, जास्त चवदार होतो. पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीत चमचाभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते व आमटीला कटही चांगला येतो. मेथी न शिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावेत. बेसन लाडू करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ गोड बुंदी बर्फीचे लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा पुडिंग बनवावे. श्रीखंड फसफसू नये म्हणून चक्का फेसावा व साखरेत साखर भिजेल एवढे दूध घालून साखर अर्धवट विरघळली की फसलेला चक्का घालावा व कालवावे. आंब्याचा रस. श्रीखंड आंबट असल्यास त्यात थोडा पाण्याचा सोडा मिसळून विरघळून घाला. सर्व आंबटपणा निघून जातो. आंबट पदार्थात खूप साखर घातल्यास चव वेगळी लागते. मेदू वडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा. वडे कुरकुरीत होतात. कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा, त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात. ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे. वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे. ताक आंबट होत नाही. छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी 4-5 वेळा तुरटी फिरवावी. सकाळी चणे उपसून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे म्हणजे चणे चांगले मऊ होतात. ताकाची कढी केल्यावर कधी कधी फाटल्यासारखी वाटते तेव्हा 15-20 शेंगदाण्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून ताकात मिसळावे. नंतर कढी करावी. असे केल्यास कढी फाटत नाही. पहिली उकळी आल्यावर गॅस बंद करावा. काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाहीत. भाजी चिरण्यापूर्वी हाताला व्हिनेगर चोळावे. काम झाल्यावर कोमट पाण्याने हात धुवून टाकावे. कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खावा. कॅल्शियम भरपूर मिळते.
कोबी किसून कोशिंबीर करावी, छान लागते. पेपर डोस्याचे मिश्रण. पेपर मिक्सरमधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाका व अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन कालवून त्यात मिसळा. नंतर पीठ आंबवण्यास ठेवावे. यामुळे डोसा एकदम पातळ व कुरकुरीत होतो व तव्याला अजिबात चिटकत नाही. इडल्या उरल्यावर कुस्करून त्याचा आपण नेहमीच रव्याचा उपमा बनवतो त्याचप्रमाणे उपमा बनवावा, चांगला होतो. डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ व उडीद डाळ 4:1 या प्रमाणात घ्यावीत, तर मऊ डोशासाठी हे प्रमाण 3.1 असे ठेवावे. पुलाव, जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये 1.5 पट पाणी घालून फक्त 2 शिट्ट्या कराव्यात. भात फडफडीत होतो. एखादी भाजी किंवा उसळ करताना मसाल्याचे डायरेक्ट फोडणीत टाकल्याने चांगला स्वाद येतो, पण पुष्कळदा मसाले करपतात. त्यामुळे 1 चमचाभर तेलात मसाला चोळून मग ते फोडणीत घालणे, तर मसाले करपत नाहीत आणि त्याचा स्वादही खूप छान येतो. कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन घालून परतून घ्या आणि गव्हाची कणिक मळून ते सारण स्टफ करा. गरमागरम स्टफ पराठे बनवून चटणी किंवा सॉस बरोबर खा. दररोज एकसारखी आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर त्यात 5-6 पालकांची पाने बारीक चिरून घाला. आमटीला वेगळी चव येईल. कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवर ठेवली पाहिजेत. प्लॅस्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नयेत. व्यतिरिक्त फ्रीजमध्येही बटाटे ठेवणे अयोग्य आहे. कांदे साठवण्यासाठी कोरडी आणि अंधारी जागा योग्य ठरते. भिंतीवरील कपाटात कांदे साठवणे उत्तम जागा असते. कांदे फ्रीजमध्ये ठेवू नयेत. कांद्यासारखेच लसूण अंधारी, कोरडी आणि थंड जागी ठेवावा. फ्रीजमध्ये कधीही लसूण साठवू नये. बटाटे आणि लसूण एकत्र ठेवू नये. साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्याचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा. यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी असतो. त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो. पालकाच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद वाढतो. गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाही, म्हणून एखाद्या जाड कागदावर किंवा प्लॅस्टिकच्या थापून मग थालीपीठ तव्यावर ठेवावे. सुगंध यावा यासाठी दही विरघळताना त्यात कढीपत्त्याची 2-3 पाने टाकावीत. बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी. ही खीर चवीला खूप छान लागते. कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी. पीठ लवकर चाळले जाते. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.